एक मिनिट साहेब जेवतात. एक मिनिट साहेब जेवतात. एक मिनिट हो साहेब जेवतात. एक मिनिट साहेब जेवतात. साहेब जेवतात. साहेब जेवतात. साहेब जेवतात. नाही साहेब जेवतात. एक मिनिट हो साहेब जेवतात. एक मिनिट. हा व्हिडिओ आहे 2021 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेचा. हा व्हिडिओ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्याला कारण ठरलंय नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिलेला इशारा. आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन. बापाचा अपमान केला म्हणून मुलानं बदल्याची प्रतिज्ञा करणं हे सिनेमात पाहिलं असेल. मात्र आता सिनेमातील बदल्याची भावना थेट राजकारणात शिरली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणेंना भरल्या ताटावरून उठवून अटक केल्याच्या घटनेची आठवण काढत मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी थेट ठाकरेंना इशारा दिलाय. जोपर्यंत परतफेड करणार नाही तोपर्यंत तो व्हिडिओ डिलीट करणार नाही असा इशाराच राणेंनी दिलाय. एक मिनिट साहेब जेवतात. एक मिनिट. प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो, लक्षात ठेवायचो. साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे. आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याच दिवशी डिलीट मारणार. कोण कुठे राहत नाही, सगळ्याचा हिशोब इथेच होणार, एक लक्षात घ्या. तर नितेश राणेंनाच तुरुंगात जावं लागेल असा पलटवार अंबादास दानवेंनी केलाय. असं एक दिवस नितेश राणेला असंच जावं लागणार आहे, त्याची चिंता नका करू. एक दिवस ज्या पद्धतीनं वक्तव्य नितेश राणेच्या महाराष्ट्रात होतंय, एक दिवस तुम्हालाही त्यांना तरी एखादा दिवस काहीतरी झालं वाटतं, तुम्हाला वाटतं लांबची एखाद दिवसा मुक्काम तुमचा होऊ शकतो. मात्र 2021 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणेंना का अटक करण्यात आली होती पाहूया. 23 ऑगस्ट 2021 स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भानं नारायण राणेंचं मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य. 24 ऑगस्ट 2021 जनआशीर्वाद यात्रेदरम्यान राणेंचं संगमेश्वरमध्ये जेवण. पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वरमधून राणेंना भरल्या ताटावरून अटक. त्याच रात्री महाडच्या न्यायालयाकडून जामीन मंजूर. एवढंच नाही तर राणेंच्या अटकेमागे अनिल परबांचाही हात असल्याचं स्पष्ट झालं होतं. नाही पण ते तुम्ही आता काय म्हणजे त्याच्या काय घेताय की नाही ताब्यामध्ये? आता आतमध्ये गेले तर पोलिसांची त्यांच्या कार्यकर्त्याबरोबर धक्काबुक्की. आता पोलीस ओढून बाहेर काढतात. नारायण राणेंच्या अटकेचा बदला घेण्याचा इशारा नितेश राणेंनी दिलाय. तर या अटकेमागे परबांचाही हात असल्यानं नितेश राणे परब आणि उद्धव ठाकरेंचा अटक करून बदला घेणार का याकडे लक्ष लागलंय. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात रुजत असलेली बदल्याच्या राजकारणाची भाषा राजकीय संस्कृतीला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.